तर मित्रांनो, आज डिसेंबरची 11 तारीख आहे. काल 10 तारीख होती, मी गावाला गेलो नाही. काल 10 तारखेला आपण एक टॅटो पण काढला, जराशी इन्कम झाली. अजून 2 दिवस तिथे मी थांबणार आहे, कारण की जे आपण गड्डा खणतो होतो त्याला 2 दिवस लागणार आहे सुकायला. आणि इथे राहून जराशी आपण काहीतरी इन्कम करू, काहीतरी छोटे मोठं काम करू. त्यानंतर आपण गावाला जाऊ आणि रेती घेऊ आणि आपण आपलं मित्रांनो बघा, मी फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली, मॅचिंग ड्रेस घेतला. मला जायचं माझ्या गर्लफ्रेंडसोबत फिरायला. तर काम आहे ते आज काही जमत नाही वाटतं. कस्टमर आलं तर काम करू आपण. मित्रांनो, गर्लफ्रेंडसोबत फिरायचं, मग पेट्रोल तर टाकावंच लागणार. ते बघा, आपण गाडी घेऊन आलो, गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं, तर आपण पेट्रोल पंपवरती पेट्रोल टाकलेलं आहे. तर आता जाऊ आपण, मॅडमला पिकअप करू, त्यांच्यासोबत आता फिरायला जाऊ, काहीतरी खाऊ पिऊ. मॅडमने फोन नाही उचलला, मग आपण जरासं थांबलो, त्यानंतर आलो घरी परत. आहे बा आपल्या घरी. तर जेव्हा कॉल येणार तेव्हा आपण निघू. तर मग झाला आपला खराब. किती वेळ वाट बघत बसलो, तर फायनली कॉल आलाच आणि आता आपण चाललो रिसीव्ह करू मॅडमला आणि घेऊन जाऊ आता बाहेर. तर आलो ना भाई, हे बघा आपल्या गर्लफ्रेंडसोबत. मॅडमने आपल्याला शेवटी ना पावभाजी खाण्यासाठी स्पेशली बोलवलं होतं. मॅडमला भूक लागली, त्याच्यामुळे आपण मला वाटतं कुठेतरी फिरायला जाणार आहे, पण तसं काही नाही झालं. तर भेटू आपण पुढे. पावभाजी, मॅडमची पावभाजी पार्सल आली. मॅडम फोन लागतो, झालं आमचं तावला खाणं. चाललो आम्ही घरी, मॅडम बोलत आहे फोनवर. चलो मित्रांनो, घरीच चाललोच होतो. ते बघा, मॅडमनी ना आपल्याला आणलं सोबत. कुठे? मी आलो बुद्धलेणीच्या मागे भीमटेकडीला. तर घरी जायचं, पण मॅडम म्हणे की आपण थोड्या वेळ असं बसू, टाईम स्पेंड करू. तर आम्ही हे बघा टाईम स्पेंड, छोटी मोठी गाडी, हा भीमटेकडीचा धम्मध्वज आणि हे बघा हा डॅम आहे हर्सूलचा. तर आलो आम्ही इथे, आता टाईम स्पेंड करू, त्यानंतर घरी जाऊ.